मित्रांनो नमस्कार. आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सोशल वेलफेअर ऑफिसर ग्रुप ए आणि ग्रुप बी आणि आता नवीन जे आपली बॅच सुरू होत आहे इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट अ आणि गट ब. सो यासाठी कायद्याचा जो विशेष विभाग यातला आहे या लेक्चरची सिरीज आपण सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे. या अगोदर आपण हुंडाबंदी अधिनियम घेतला आहे, त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 घेतला आहे आणि आज आपण तिसरं लेक्चर घेतो आहे अधिनियमानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियम 2006 म्हणजे कायदा. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये कायदा जो करायचा असतो हा करण्याचं जे काम आहे ते पार्लमेंटचं आहे, संसद. आता संसद जे आहे हे राष्ट्रपती आणि संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या मिळून बनतं. तर या सभागृहामध्ये आपण जसं पाहतो की विधेयक मांडलं जातं तसं एखादा कायदा जरी करायचा असला, एखादा नियम लागू करायचा असेल देशभरामध्ये तर अगोदर तिथे तो मांडला जातो. त्याला आपण अधिनियम म्हणू शकतो किंवा त्याला आपण विधेयक म्हणू शकतो. पण हे विधेयक यावर मांडल्यानंतर त्यावर साधक बाधक चर्चा होते, वाचन होतं, त्यासाठी काही दुरुस्त्या सुचवल्या जातात. प्रथम वाचन, द्वितीय वाचन आणि तृतीय वाचन झाल्यानंतर ते मताला टाकलं जातं आणि सदर विधेयक किंवा अधिनियम याला बहुमत प्राप्त झाल्यानंतर बऱ्याचदा तिथे साधं बहुमत असतं, कधी 2/3 बहुमत असतं, डिपेंड करतं की अधिनियम किंवा विधेयक काय आहे त्यानुसार. सो हे संमत झाल्यानंतर आणि त्याला बहुतांश जे काही कायद्यात निकष आहेत त्याप्रमाणे बहुमत प्राप्त झाल्यानंतर सदर विधेयक किंवा अधिनियम हा स्वाक्षरीसाठी माननीय राष्ट्रपती यांच्याकडे पाठवला जातो आणि राष्ट्रपती यांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होतं. सो या आधीचा जो अधिनियम होता 2005चा, या 2005च्या अधिनियमामध्ये काय बदल झाले आणि 2006मध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियम 2006 हा काय आहे किंवा यामध्ये काय निकष आहे ते आपण बघणार आहोत. मित्रांनो आपण पहिल्या लेक्चरमध्ये कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 मध्ये बघितलं होतं की कशा पद्धतीची एकूण परिस्थिती जगासमोर विशेषतः भारतामध्ये आहे. जगामध्ये आपण बघितलं होतं की युनोकडनं यावर जेव्हा स्टँड घेण्यात आलं तेव्हा भारतामध्ये अशा पद्धतीचे जे कौटुंबिक हिंसाचाराचे विशेषतः महिलांसह त्यांची काही छोटी बाळ असेल, अपत्य असेल यांच्यावर जे अन्याय होतात यापासून त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे किंवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर जर कुटुंबातून त्यांना बेदखल केलं, संपत्तीपासून बेदखल केलं तर त्यांच्या भविष्यातील जीवनाचे प्रश्न निर्माण होतात, त्यात त्यांना संरक्षण प्राप्त झालं पाहिजे. अशा विविध अंगानं हा अधिनियम जो आहे तो तयार करण्यात आला होता आणि 2006ला हा जो कायदा बनला आहे या कायद्यानुसार काय निकष आहेत ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. समाज कल्याण अधिकारी गट अ म्हणजे अर्थात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ आणि समाज कल्याण अधिकारी गट ब यासाठी हे कायदे यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आता समोर जे इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब आहे किंवा सहाय्यक संचालक, प्रकल्प अधिकारी, संशोधन अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण गट अ आहे. यासाठी तर हे उपयुक्त आहेत. याशिवाय डिपार्टमेंटल PSI असेल, जनरल PSI असेल, पोलीस सब इन्स्पेक्टर, ओके, म्हणजे डायरेक्ट सेवेमध्ये जाणारी पदं त्याच्या मेन्समध्ये हे मुख्य परीक्षेला विशेषतः यावर प्रश्न विचारले जातात. याशिवाय राज्यसेवा मुख्य परीक्षेमधला जो पॉलिटीचा पार्ट आहे यामध्ये सुद्धा हा कायद्याचा जो घटक आहे यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळं सर्वच परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या एक नागरिक म्हणून आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण होणारा नियम काय आहे, या नियमाचे निकष काय आहे. मग आपल्याला 494 दाखल झाले, 497 दाखल झाले, 497 दाखल झाले, 498 दाखल झाले किंवा 498A दाखल झाले. यातला जो फरक आहे
तो कायदा कळल्यानंतर नीट कळतो आणि कायदा कळल्यानंतर आपण बेकायदेशीर वागलं नाही पाहिजे याची सुद्धा जाणीव होते. मग देशामध्ये, कुठल्याही देशामध्ये फक्त कायदा, पोलीस व्यवस्था, न्यायव्यवस्था उभारून तिथे एक कायदा आणि सुव्यवस्था किंवा सगळ्यांना सुरक्षित राहता येईल असा देश बनवता येत नाही. देश सुरक्षित तेव्हा राहील जेव्हा कायद्याचं ज्ञान, जागृती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्याही पुढे जाऊन कायद्याचं पालन सर्वजण करतील. ओके, सो कायद्याचं उल्लंघन आपल्याकडनं कळत न कळत होऊ नये यासाठी सुद्धा एक नागरिक म्हणून आपल्याला हा कायदा माहिती असला पाहिजे. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी म्हणून आपल्याला कसे प्रश्न यासाठी विचारले जातात? PSI मेन्सला आलेला प्रश्न बघा. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलेचं संरक्षण नियम 2006, जो नियम झाला अधिनियम 2005चा होता, नियम 8 नुसार, त्यातले जे नियम आहेत किंवा कायदा आहे त्यानुसार संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे की काय कर्तव्य आहे? पीडितेस म्हणजे जी पीडिता आहे, एखाद्या कुटुंबातली महिला म्हणजे सून म्हणू आपण तिला जर समजा पती किंवा तिच्या पतीचे नातेवाईक, सासू असेल, त्या पतीचे भाऊ असतील, बहिणी असतील, त्यांनी मारहाण केली आहे, त्रास दिला आहे, सायकोलॉजिकल दिला आहे, फिजिकल दिला आहे, जो काय दिला असेल, सो या संदर्भात संरक्षणासाठी संरक्षण अधिकारीची नियुक्ती राज्य शासनाकडून केली जाते आणि संरक्षण अधिकारी दंडाधिकाऱ्यांना त्या संदर्भातली माहिती देत असतो. ओके, सो काय कामं आहेत किंवा कर्तव्य, ड्युटीज आहेत? पीडितेला तक्रार करण्यास सहाय्य करणे. नंबर 2, पीडित व्यक्तीच्या अधिकारांची माहिती देणे, की आपल्यावर जर अन्याय होत असेल तर कायद्यानुसार तुम्हाला काय अधिकार आहेत त्याची माहिती त्या पीडित व्यक्तीला देणे. त्यानंतर 3 आहे सुरक्षा नियोजन, म्हणजे ती पीडित व्यक्तीला ऑलरेडी त्रास झाला आहे, मारहाण झाली आहे, त्याचं काय नियोजन असेल तर आता भविष्यात सुरक्षा देता येईल त्याचं नियोजन तयार करणे. पुढील काळात कौटुंबिक हिंसा प्रतिबंधास उपाययोजना करणे. प्रोहिबिशन म्हणजे परत प्रिकॉशन म्हणू आपण त्याला, भविष्यामध्ये हिंसा होऊ नये. सो हे वाचल्यानंतरही तुम्हाला याचा थोडा अभ्यास जर तुमचा असेल तर लक्षात येतं की हे 3 आणि आता व मध्ये टाकलं म्हणजे हा 4था पॉईंट झाला. तर हे 4ही पॉईंट म्हणजे यामध्ये बरोबर आहेत. म्हणजे हा व म्हणजे 4th पॉईंट पकडा तुम्ही. ओके, सो आता अ बरोबर असं नाही, बाकी पण बरोबर आहेत. अ व क बरोबर, हेही बरोबर नाही. ब व क बरोबर, हेही नाही. तर सर्व बरोबर, सगळेच पॉईंट यातले बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे हा कायदा जर तुम्ही वाचला तर यावर येणारे प्रश्न अत्यंत साधे प्रश्न आहेत. हे आउट ऑफ मार्क्स आपल्याला देऊ शकतात. मित्रांनो, समाज कल्याण अधिकारी गट आणि गट ब ची आपली ऑनलाईन बॅच झालेली आहेत ऑलरेडी. त्याचे रेकॉर्डेड लेक्चर्स, त्याचं स्टडी मटेरियल म्हणजे नोट्स, ज्या वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या पुस्तकातून रेफरन्स बुकमधनं बनवलेल्या नोट्स आहेत फॅकल्टीनी. त्याचे टेस्ट सिरीज जवळपास 25 टेस्ट पेपर आहेत, सब्जेक्ट वाईज आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे 4 झालेले आहेत समाज कल्याणचे, त्याचं ॲनालिसिस आणि एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज, हे सगळं तुम्हाला एकत्रितरित्या अवेलेबल आहे. यासाठी हे संस्थेचे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत ज्यावर आपण संपर्क साधू शकता. सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, ग्रुप आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी या दोनही पदांसाठी आपली ऑनलाईन बॅच जी आहे ती आता 12 तारखेपासून सुरू होत आहे. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, जी लाईव्ह असणार आहे सायंकाळी 7 वाजता. त्यात रेकॉर्डेड लेक्चर, लाईव्ह लेक्चर, नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहे आणि इंटरव्ह्यू, अशी संपूर्ण इंटिग्रेटेड ही बॅच आहे. याबद्दलही आपल्याला माहिती हवी असल्यास हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ज्यावर कॉल किंवा मेसेजद्वारे आपण संपर्क साधू शकता. हे कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईटला सुद्धा आपण माहिती दिलेली आहे. हे संस्थेचं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, जे आपण जॉईन करा, ज्यावर अभ्यासाशी संबंधित स्पर्धा परीक्षेचे अपडेट्स, स्टडी मटेरियल, करंट अफेअर्स हे सगळं शेअर केलं जातं, जे अभ्यास करताना निश्चित आपल्याला हेल्पफुल ठरेल. चला तर आपण आपल्या विषयाकडे वळू. आता विषय आपला आजचा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियम किंवा कायदा म्हणू आपण 2006. तर आता कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005 या आधी झालेला, त्यातील जे कलम 37 आहे त्यानुसार
या कायद्याचा जो आहे केंद्र शासनाने हा जो नियम आहे तो तयार केलेला आहे. म्हणजे जो अधिनियम 2005 मध्ये तयार करण्यात आलेला होता त्यातील कलम 37 नुसार हा कायदा जो आहे तो तयार करण्यात आला. आणि याचं जे गॅझेट आहे ओके हे 17 ऑक्टोबर 2006 ला, यावर राज्यसेवेला प्रश्न पण आलेला आहे की हे कधी प्रकाशित झालं किंवा हे कधी लागू झालं, त्यावरही प्रश्न आलेले आहे. याची जी अंमलबजावणी आहे, कधी हा कायदा लागू झाला, कधी इंटू फोर्समध्ये कधी आला, तर 26 ऑक्टोबर 2006 पासून हा कायदा अंमलबजावणी त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. आता नियम जे आहे त्यातले ते समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. नियम 1 काय म्हणतो, यामध्ये कायद्याचं नाव संक्षिप्त म्हणजे शॉर्टमध्ये आणि त्याची सुरुवात जी आहे शॉर्ट टायटल आणि कमेन्समेंट म्हणजे प्रारंभ म्हणू आपण. ओके, संक्षिप्त नावामध्ये या नियमाला कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियम 2006 असं म्हणावं असं नमूद आहे. प्रारंभ या नियमांची अंमलबजावणी 26 ऑक्टोबर 2006 पासून झाली. ही एक ऐतिहासिक दिनांक आहे मित्रांनो की या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये असलेल्या पुरुष आणि महिलेला, पुरुष असेल महिला असेल यामध्ये भेदभाव करता येणार नाही. भारतीय संविधानाचं कलम 14 ओके, कायद्यासमोर सर्व समान. कलम 15 म्हणतं की पुरुष आणि स्त्री लिंगभेद या देशामध्ये करता येणार नाही. तृतीयपंथी जरी असेल तरी या देशामध्ये त्यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. त्यानंतर कलम 21 असं म्हणतं की या देशात जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती म्हणतो मी पर्सन, मग तो पुरुष आहे, स्त्री आहे का तृतीयपंथी आहे, या प्रत्येकाला इथे आपलं जीवन सन्मानानं आणि सुरक्षिततेनं जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे जीवित स्वातंत्र्याचं रक्षण करणारं हे कलम आहे. सो हे कलम असताना जर देशात सार्वजनिक ठिकाणी कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्याचे वेगळे IPC CRPC मध्ये निकष आहेत. पण जर जिथे आपण सुरक्षित समजतो की बाबा कुटुंबामध्ये आपण सुरक्षित आहोत, पण त्या कुटुंबात जर समजा महिला वर्गावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा टॉर्चर होत असेल त्यांना, तर तिथे सुद्धा सुरक्षा प्रदान झाली पाहिजे. आणि म्हणून या कायद्याची जशी जागतिक पातळीवर गरज निर्माण झाली तशी भारतातही याची गरज निर्माण झाली. खरं म्हणजे फार उशिरा हा कायदा झाला, 2006च्या आधी पण अशी गरज होती, परंतु जसजशी जागृती झाली तसतशी कायद्यांची मागणी झाली आणि 2006 पासून हा कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी 26 ऑक्टोबर 2006 पासून झाली. पुढे जातोय आपण. नियम 2 काय म्हणतो, यामध्ये व्याख्या दिल्या आहे. ओके, आता अधिनियम काय असेल त्याची व्याख्या आहे. तक्रार करणाऱ्यांच्या संदर्भात संरक्षण अधिकाऱ्याकडे लेखी किंवा तोंडी स्वरूपात तक्रार आरोप करणं हे याच्या संदर्भात बीचा कॉलम आहे. समुपदेशक, सल्लागार किंवा काउन्सिलर या संदर्भामध्ये म्हणजे एखादा व्यक्ती, महिला, पीडित आपली तक्रार मध्यस्थांच्या माध्यमातून सुद्धा जी आहे ती रजिस्टर्ड करू शकते. त्या संदर्भातले सुद्धा निकष त्यामध्ये टाकलेले आहे. फॉर्मचा एक फॉर्मॅट असावा, म्हणजे कशाही स्वरूपात तक्रार जर दिली तर त्याच्यामध्ये असे काही क्लॉज किंवा कीवर्ड्स आले पाहिजेत की ज्यामुळं गुन्हा दाखल करता येईल. बरोबर आहे, आणि म्हणजे अर्थात घडलेलं असेल तर ना. आणि म्हणून याचा एक फॉर्मचा फॉर्मॅट आहे, नमुना आहे, तो D मध्ये दिलेला आहे. जसं माहितीचा अधिकार 2005 असेल, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 असेल, याचे फॉर्मॅट आहेत. ओके, सो त्या 2005चा तुम्हाला माहितीच आहे. माहितीच्या अधिकारात तुम्हाला एखादा माहिती पाहिजे असेल तर त्याचा एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. तसं कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियम 2006चा जो फॉर्म आहे त्याच्यावर सुद्धा प्रश्न येतात. त्याचा नमुना D मध्ये देण्यात आलेला आहे, D मध्ये. ओके, त्यानंतर कलम जे आहे त्याचे सेक्शन ते E मध्ये देण्यात आलेले आहे आणि F मध्ये या नियमात दिलेले नाहीत, त्याचा अर्थ अधिनियमात दिलेल्या व्याख्येप्रमाणे असेल याबद्दलची माहिती दिलेली आहे. आता नियम 3 काय म्हणतो बघा. संरक्षण अधिकारी म्हणजे पीडित महिला असेल, या पीडित महिलेला संरक्षण व्हावं. आता त्या दंडाधिकाऱ्यांकडे आपल्या या झालेल्या त्रासाच्या संदर्भात याचिका दाखल करू शकतात, परंतु दंडाधिकारी न्यायव्यवस्था तुम्हाला माहिती आहे प्रचंड व्यस्त शेड्यूल असतं, अनेक केसेस असतात. त्यामुळं पीडिता डायरेक्ट न्यायालयामध्ये तिला त्रास
होताना ताबडतोब जाऊ शकत नाही आणि म्हणून तिला इझिली ॲक्सेस असावा म्हणून कॉन्सिलर, समुपदेशन, संरक्षण अधिकारी नियुक्त केलेले असतात. तर नियम 3 मध्ये संरक्षण अधिकारी कोण नियुक्त करता येईल, कोणाला तिथे अपॉइंट करता येईल याबद्दलची माहिती किंवा त्याचे पात्रता, अर्हता याबद्दल किंवा अनुभव, एक्सपिरियन्स याबद्दलचे निकष, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स म्हणजे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव किंवा शैक्षणिक म्हणण्यापेक्षा जी काय अर्हता संरक्षण अधिकाऱ्यासाठी आहे ती, ओके. एक्सपिरियन्स ऑफ प्रोटेक्शन ऑफिसर म्हणजे संरक्षण अधिकाऱ्याचे पात्रता आणि अनुभवाचे निकष कशामध्ये दिलेले आहेत, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम 2006च्या नियम 3 मध्ये देण्यात आलेले आहे. ओके. आता संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करेल, राज्य शासन करेल. पात्रता काय असेल, शासकीय व्यक्ती असावा. ओके. म्हणजे एखाद्या क्लास 2 क्लास 1 व्यक्तीला सुद्धा संरक्षण अधिकारी म्हणून दिलं जाऊ शकतं. BDO आहे, नायब तहसीलदार आहे, तहसीलदार तर स्वतःच दंडाधिकारी आहेत. इतर व्यक्ती जर समजा तिथे संरक्षण अधिकारी अपॉइंट नसेल तर स्थानिक तालुका लेवलला, जिल्हा लेवलला जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्याचा चार्ज दिला जाऊ शकतो. CDPO आहे. ओके. चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर असेल, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड वुमन ऑफिसर असेल, डेव्हलपमेंट ऑफिसर असेल त्यांच्याकडे दिला जातो. बिगर शासकीय संस्थांचे प्रमुख असतील त्यांना सुद्धा दिला जातो. काही चॅरिटेबल संस्था असतील किंवा शासनमान्य संस्था आहेत काही, तिथे सुद्धा असलेल्या व्यक्तीला अपॉइंट केलं जाऊ शकतं. कोणाला अपॉइंट करायचा हा अधिकार राज्य शासनाचा आहे. पण यामध्ये प्रामुख्यानं महिलांना प्राधान्य दिलं जातं. कारण हा जो नियम आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियम आहे. सो महिला आपल्यावर जो काही अन्याय झालाय, अत्याचार झालाय याबद्दलची माहिती ह्या एक महिला निरीक्षक अधिकारी जे असतात त्यांना सहजरित्या देऊ शकतात विदाऊट हेजिटेशन. जर तिथे पुरुष संरक्षण अधिकारी असेल तर मग मात्र तिथे थोडं हेजिटेशन होऊ शकतं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या पुरुषाला अपॉइंट केलं जाऊ शकतं, परंतु प्राधान्य जे आहे ते महिलांना दिलं जाईल. अनुभव, सामाजिक क्षेत्रात 3 वर्षाचं कार्य केल्याचा अनुभव त्यांना असावा. पदाचा कालावधी जो आहे म्हणजे हे जे काही संरक्षण अधिकारी म्हणून पद आहे याचा जो टेन्युअर आहे हा 3 वर्षाचा आहे. पुढे त्यांना कंटिन्यू करायचंय नाही करायचंय याबद्दलचे निकष वेगळे आहेत. मेन बाबी इथे आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करतोय. राज्य सरकार संरक्षण अधिकाऱ्यास आवश्यक कार्यालयीन सहाय्य पुरवेल. जे काही कार्यालयीन सहाय्य आहे, उदाहरणार्थ एखाद्या महिलेनं कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भामध्ये याचिका दाखल केली किंवा तक्रार दिली आणि तक्रारीनंतर जर समजा त्या महिलेला त्रास होत आहे, त्या कुटुंबाकडनं मारहाणीची धमकी येत आहे, तर अशा वेळेला पोलीस स्टेशनकडून त्यांना संरक्षण पुरवणं असेल किंवा त्यांना आश्रयगृहामध्ये त्यांची नियुक्ती त्यांना आश्रय किंवा सुरक्षित ठेवणं असेल, ह्या सगळ्या बाबतीत जे काही मॅनपॉवर लागेल किंवा शासकीय जी मदत लागेल ती कार्यालयीन मदत जी आहे ती राज्य शासनाकडून पुरवली जाईल. नियम 4 काय म्हणतो बघा, संरक्षण अधिकाऱ्यास माहिती देणं. इन्फॉर्मेशन टू प्रोटेक्शन ऑफिसर. कशा पद्धतीची माहिती आता त्यांना देता येईल? पीडिता स्वतः देऊ शकते, गावातला एखादा व्यक्ती आहे, पोलीस पाटील आहे ते देऊ शकतात. तंटामुक्ती अध्यक्ष, तंटामुक्ती हे तत्कालीन गृहमंत्री माननीय RR पाटील साहेब, RR पाटील साहेबांच्या काळामध्ये अशा बऱ्याचशा योजना आहेत की ज्या योजना अजूनही सुरू आहेत. विशेषतः ह्या अशा योजना आहेत की ज्याला शासनाला कुठलाही फंड द्यावा लागला नाही. फंड म्हणजे तंटामुक्ती अध्यक्ष हे जे पद आहे याला शासन मानधन देत नाही. ओके. याला कुठलाही याच्यासाठी तंटामुक्ती समिती राहते, त्याच गावातले लोक त्यात असतात. त्यातील एक प्रमुख व्यक्ती जे सिनियर व्यक्ती आहेत त्यांना तंटामुक्ती अध्यक्ष केलं जातं आणि गावातले जे छोटे मोठे तंटे आहेत ते तिथेच सोडवण्याचं काम या समितीच्या माध्यमातून केलं जातं. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान हाही त्यातनंच पुढे आलेला प्रकल्प आहे. आणखी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने मग आदर्श गाव योजना, त्याला काही बक्षिसं देणं असे अनेक उपक्रम पुढच्या काळात राबवले. पण इथे RR पाटील साहेबांसारख्या एका द्रष्ट्या गृहमंत्र्याची आज एक आठवण या निमित्तानं होते की एक दूरदृष्टी व्यक्तिमत्व की गावामध्ये शांतता राहावी, नांदावी, कंटिन्युअस ती राहावी अशा दृष्टिकोनातनं अशा काही योजना त्यांच्या गृहमंत्री या कालखंडामध्ये
पुढे आलेलं आहे. पुढच्या काळामध्ये एक कायदा आणि सुव्यवस्थेचं व्यवस्थापन प्रॉपर करतील असे काही गृहमंत्री फार लक्षात राहिले नाहीत. जसं आर पाटील, गोपीनाथराव मुंडे साहेब ज्यांनी मुंबईचं अंडरवर्ल्डचं कंबरड मोडलं होतं. तर असे काही लोक ध्यानात राहतात की जे आपल्या टेन्युअरमध्ये एक जबरदस्त काम करून एक त्या कामाची छाप जी आहे ती पाडत असतात. चला, आर पाटलांच्या आठवणीनंतर पुन्हा आपण इकडे येऊ. सो एखाद्या व्यक्तीस कौटुंबिक हिंसाचाराची माहिती असल्यास, एखाद्या घरामध्ये एखाद्या महिलेवर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, अतिरेक होतोय त्याचा, सो ती व्यक्ती अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यास तोंडी ओरली देऊ शकते, लेखी स्वरूपात देऊ शकते. ओके, ठीक आहे. नंबर 2, एखाद्या व्यक्तीने संरक्षण अधिकाऱ्यास कौटुंबिक हिंसाचाराची तोंडी स्वरूपात माहिती दिली. आता संरक्षण अधिकारी काय करेल, त्या व्यक्तीला ती जी काय माहिती त्यांनी दिली ती लिहून घेईल, ती प्रॉपर फॉर्मॅटमध्ये लिहील, त्याला लिहिलेली माहिती कळेल अशा भाषेमध्ये लिहिल सॉरी मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल. तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने या 3 भाषा आहेत की ज्याचे प्रामुख्याने त्यामध्ये जवळपास मॅक्झिमम मराठी लोक आहेत. त्यानंतर जसं काही मोठी शहर आहेत मेट्रो सिटीसारखी, ज्यामध्ये मुंबई घ्या, पुणे घ्या, औरंगाबाद घ्या, नागपूर घ्या, तिथे काही ठिकाणी हिंदीचं पण समजा राहू शकतं. सो ती लेखी स्वरूपात माहिती, एक अभिलेख त्याला रेकॉर्ड म्हणू आपण. अभिलेख म्हणजे रेकॉर्ड. हा रेकॉर्ड जो आहे तो जतन केला जाईल. कारण समोर ही केस माननीय न्यायाधीशापुढे ज्या वेळेला मांडायची असते तर न्यायालयामध्ये केसेस ह्या ओरल पद्धतीनं मांडता येत नाहीत. तुम्हाला तिथे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंटेशन द्यावं लागतं आणि तक्रार केलेल्या व्यक्तीचं सुद्धा तिथे प्रेझेन्स लागतो. स्वाक्षरी करणं असेल, त्याची उपस्थिती असेल, नाही तर असं कोणी कुणावर खोटी तक्रार पण करायला नको याचीही तजवीज किंवा त्याची चाचपणी संरक्षण अधिकाऱ्याला करणं गरजेचं असतं. अशा माहितीचा अभिलेख किंवा रेकॉर्ड म्हणू आपण सदर व्यक्तीला संरक्षण अधिकाऱ्याद्वारे मोफत पुरवला जाईल. म्हणजे जो तक्रारकर्ता व्यक्ती आहे त्याने ओरली माहिती दिली, ती माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी रेकॉर्डवर घेतली, लिहिली आणि त्याची एक प्रत त्या तक्रार करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा दिली की तुम्ही जी काही माहिती दिली आहे ही तुम्ही वाचून घ्या, ही तुम्ही दिलेली माहिती बरोबर आहे का त्याची खात्री करा आणि जे काही लिहिलं आहे त्यावर स्वाक्षरी करा की तुम्ही दिलेली तक्रार ही खरी आहे. नियम 5 काय म्हणतोय, कौटुंबिक घटना अहवाल म्हणजे जे घडलंय, जो इन्सिडेंट घडलाय त्याचा रिपोर्ट तयार करणं. ओके, सो संरक्षण अधिकारी नमुना 1 मध्ये कौटुंबिक घटना अहवाल तयार करून, हे लक्षात ठेवायचं, नमुना 1 आहे. याच्या डॉक्युमेंटेशनचे जे नमुने फॉर्म त्याच्यावरही प्रश्न विचारले जातात. तयार करून तो दंडाधिकाऱ्याकडे पाठवून देईल. तसेच त्याची प्रत पुढील घटकांना पाठवेल. कोणाला पाठवेल? स्थानिक पोलीस स्टेशनला देईल. तो संरक्षण अधिकाऱ्याचं काम आहे की स्थानिक पोलीस स्टेशनला सदर जे पोलीस स्टेशनच्या सर्कलमध्ये येणारं गाव आहे की तुमच्या गावातील तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या XYZ गावामध्ये या कुटुंबातील या महिलेवर अशा पद्धतीचा हिंसाचार झालेला आहे आणि सदर तक्रार ही दाखल झालेली असून या महिलेला सुरक्षा पुरवण्यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यात यावी. ओके, स्थानिक सेवा प्रदाता केंद्र असतात. ते सेवा प्रदाता म्हणजे ज्या काही चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहे, चॅरिटेबल इन्स्टिट्यूट म्हणा, ऑर्गनायझेशन म्हणा किंवा संस्था म्हणा, ज्या 1860च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या आहेत किंवा ज्याला सार्वजनिक न्यास जे असतं, ज्याला आपण धर्मदाय आयुक्त कार्यालय म्हणतो, यांच्याकडनं नियुक्ती मिळालेली आहे, अशा केंद्राला सुद्धा त्याची माहिती दिली जाईल जर तसे आश्रयी केंद्र तिथे असतील तर. ठीक आहे. नंबर 2, पीडित व्यक्तीने जर विनंती केली तर सेवा प्रदाता केंद्राकडे त्याचा अहवाल तयार करून त्याची पुढील प्रत ही इतर घटकांना दिली जाईल. स्थानिक दंडाधिकारी, जे कोण स्थानिक दंडाधिकारी असतील की ज्यांच्याकडे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांना सुरक्षितता ओके किंवा संरक्षणचा नियम 2007च्या कामाची जबाबदारी किंवा तिथे केसेस जातात त्यांना ही माहिती देईल. स्थानिक संरक्षण अधिकाऱ्याला सुद्धा ही माहिती दिली जाईल. पुढे आता नियम 6 असा आहे की न्यायदंडाधिकाऱ्याकडे अर्ज करणे. दंडाधिकारी म्हणजे काय? दंड म्हणजे काय? आधी याला राजदंड असं म्हटलं जायचं. राजदंड, जसं तुम्ही महाभारत पाहिलं असेल, महाभारतामध्ये जिथे महाभारत खूप गाजलं तो होता कुरुवंशाचा राजा धृतराष्ट्र. ओके,
धृतराष्ट्र म्हणजे तशी सुरुवात जी झाली आहे ती भीष्म यांच्यापासून झाली आहे, पण भीष्म प्रण घेतात की मी माझं कुटुंब करणार नाही, आणि मग जो काय शंतनू राजा असतो त्याचे जे वंशज आहेत त्या वंशजांचा उद्धार व्हावा यासाठी तो कटिबद्ध असतो, जे हस्तिनापूर राज्य आहे त्यासोबत. मग पुढे महाभारताचं काय होतं त्या सगळ्या डिटेलमध्ये आपण जाणार नाही, परंतु यामध्ये धृतराष्ट्र, त्यानंतर पांडू राजा, आणि तिसरा जो असतो त्याचं नाव असतं विदुर. हा जो विदुर असतो या विदुरकडे न्यायदानाचं काम असतं. तर तुम्ही विदुर जर पाहिलं असेल महाभारतामध्ये तर त्यांच्या हातामध्ये असा एक राजदंड आहे. ओके, हा राजदंड आहे, अशाचा राजदंड आहे की हा सत्य बोलेल, सत्य न्यायदानाचं काम करेल. आता हे न्यायदानाचं काम लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणाकडे आलं? न्यायालयांकडे आलं. आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, आता आपण पाहतो की चंदीगडमध्ये महापौर नियुक्तीच्या संदर्भामध्ये भारतीय BJPचं जे काय तिथलं स्थानिक चंदीगडमधलं अलायन्स आहे त्यांनी त्यांच्याशी संबंधित असलेला जो निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांनी खोट्या पद्धतीचे तिथे जे काही मतदान झालेलं होतं, आप आणि काँग्रेसच्या अलायन्सला जास्त मतं होते, तर बरोबर असलेली मतपत्रिकेत खाडतोड केली आणि सदर प्रकरणाचा व्हिडिओ म्हणजे तक्रार ज्या वेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाली आणि त्याचा व्हिडिओ जेव्हा माननीय सरन्यायाधीश DY चंद्रचूड सर यांनी बघितला तेव्हा त्यांनी म्हटलं की लोकशाहीची हत्या या देशामध्ये होत आहे. सो इथे काय तर जिथे कुठे आपल्याला अन्याय होतोय तर न्यायालयाकडे जाण्याची व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे, आणि न्यायालय हे शासन कायदे मंडळ म्हणजे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळापासून स्वतंत्र आहे. मुळात कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा वारंवार प्रयत्न करतं, परंतु या देशामध्ये संविधान निर्मात्यांनी व्यवस्थाच अशी करून दिली की कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ जर लोकांवर अन्याय करत असेल तर लोकांना दाद मागण्यासाठी तिसरा विकल्प देऊन टाकला, तो म्हणजे न्यायव्यवस्था. मग न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय आहे, प्रत्येक राज्यांसाठी किंवा काही 2-3 राज्यांसाठी एक असलेलं उच्च न्यायालय आहे, जिल्हा व सत्र न्यायालय आहे, त्यात फौजदारी आहेत, इतर आहेत, तालुका न्यायालय आहे. ओके, सो हे न्यायालयाचं हे जे आहे हे दिवाणीमध्ये जाणारा खटला आहे, ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये जर हिंसाचार जास्त असेल, क्रिमिनल अटेम्प्ट असेल की बाबा हाफ मर्डरच केला आहे, तर मग त्याच्यामध्ये CRPC अंतर्गत किंवा IPC अंतर्गत सुद्धा कलम दाखल होऊ शकतात. ओके, चला, एनिवे, सो ही न्यायव्यवस्था आपल्याकडे आहे. मला एवढं सांगायचं होतं की त्या न्यायाधीशांकडे तो राजदंड आहे. ओके, म्हणून त्यांना दंडाधिकारी असं म्हणतात, दंडाधिकारी, की ज्यांना दंड म्हणजे आता तसा तो शब्द दंड देणे म्हणजे शासन करणे किंवा शिक्षा देणे, बरोबर आहे. तर हा शिक्षा देण्याचा अधिकार ज्याला आहे त्याला दंडाधिकारी असं म्हणायचं. हा त्या शब्दाचा अर्थ तेवढा समजून घ्यायचा. पुढे जाऊ. असा अर्ज करण्यासाठी पीडित व्यक्ती संरक्षण अधिकाऱ्याची पण मदत घेऊ शकतात. अर्ज दंडाधिकाऱ्यांना पाठवून देईल. मग कोण? संरक्षण अधिकारी. जर पीडित व्यक्ती डायरेक्ट जाऊ शकत नसेल तर व्हाया संरक्षण अधिकारी किंवा समुपदेशक यांच्या माध्यमातून सुद्धा जाऊ शकते. आता पीडित व्यक्ती अशिक्षित असेल, आता कल्पना करा, समजा यवतमाळ जिल्हा आहे, बुलढाणा जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, शिक्षण घेतलेली महिला नाही आहे पण तिच्यावर अन्याय होतोय, तर संरक्षण अधिकारी ती तक्रार वाचून दाखवेल आणि त्या मजकुराला समजावून सांगेल. ओके, कलम 23(2) अंतर्गत शपथपत्र जे आहे ज्याचा नमुना 3 नुसार असेल, कलम 12 अन्वये अर्जावरील जो आदेश आहे तो CRPC 1973 मधील कलम 125 प्रमाणे असेल. ओके, हे यातले काही नियम आहे. CRPC कलम 125 त्यामध्ये पत्नी, अपत्ये, आईबाप यांच्या निर्वाह करता असलेले आदेश दिलेले आहेत. ओके, चला, सो हे समजल्यानंतर आपण आता पुढच्या नियमाकडे वळतोय. नियम क्रमांक 7. आता नियम क्रमांक 7 काय म्हणतो? एकतर्फी आदेश मिळवण्यासाठी न्यायदंडाधिकारी यांच्याकडे करावयाचा अर्ज. अर्जाचा जो नमुना आहे, फॉर्मॅट आहे, तो याच्यामध्ये दिलेला आहे. आता 8 काय म्हणतोय? संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य आणि कार्य. व्हॉट आर द फंक्शन, ड्युटीज अँड फंक्शन ऑफ प्रोटेक्शन ऑफिसर. ओके, आता संरक्षण अधिकाऱ्याला पुढील कर्तव्य पार पाडायचे. काय? पीडिता म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालाय, कुटुंबातनं झालाय, पतीकडून झालाय, पतीच्या नातेवाईकांकडून झालाय, तर पीडित व्यक्तीस तक्रार दाखल करण्यासाठी सहाय्य करणे म्हणजे मदत करणे. त्यानंतर 2 काय म्हणतंय की पीडित व्यक्तीचे अधिकारी माहिती इंग्रजी किंवा स्थानिक भाषेमध्ये देणे.
स्थानिक भाषेमध्ये. आता कल्पना करा, समजा गडचिरोलीमध्ये एखादी घटना अहेरीमध्ये, सिरोंचामध्ये, भामरागडमध्ये घडली. संरक्षण अधिकाऱ्याला समजा तिथली भाषा येत नाही, किंवा यवतमाळचं उदाहरण घ्या, तिकडे कोरकू भाषा आहे, कोलामी भाषा आहे, मग येत नसेल तर स्थानिक गावातल्या पोलीस पाटलाकडून ती माहिती त्यांना दिली जाऊ शकते की अशा अशा पद्धतीची तक्रार तुम्ही दाखल करत आहात, हे तुम्हाला मान्य आहे का? कारण तक्रार ही पण खरी असली पाहिजे, हे बघण्याचं काम पण संरक्षण अधिकाऱ्याचं आहे. त्यानंतर कायद्यातील इतर कलमांद्वारे तक्रार अर्ज तयार करण्यास मदत करणे. त्यानंतर चौथा मुद्दा असा आहे की भविष्यात घडणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना प्रतिबंध, म्हणजे तिला फ्युचरमध्ये परत त्रास होऊ नये त्यासाठी पण सुरक्षा योजना तयार करणे, की कशी सुरक्षा देता येईल. खूप व्हायलंट अटॅक होण्याची संभावना असेल, आश्रयगृहामध्ये दाखल करता येईल का, किंवा एखाद्या NGOकडे त्यांचं पुनर्वसन होईल अशी काही व्यवस्था करता येईल का, असे अनेक विकल्प त्यांच्या पुढे असतात. परिस्थितीजन्य घटना आणि त्याचे पुरावे हे सगळं तपासून संरक्षण अधिकारी त्या संदर्भानं माननीय दंडाधिकारी यांच्याकडे शिफारस करून तशा पद्धतीची सुरक्षा प्राप्त व्हावी अशा पद्धतीचं आवाहन करू शकतात, अपील करू शकतात. संरक्षण अधिकाऱ्याला कायद्याच्या कलम 9 मधील A आणि H अंतर्गत कर्तव्याबरोबरच पुढील कर्तव्य सुद्धा पार पडायचे. पीडित व्यक्ती कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण पण करायचे. असं नाही की हिंसाचार झाला आणि तक्रार दाखल केली आणि संरक्षण अधिकाऱ्याचं काम झालं, नाही. संरक्षण अधिकाऱ्याचं जे नाव आहे त्याचं नावच संरक्षण आहे. म्हणजे घटना घडली, त्या घटनेच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि भविष्यामध्ये तसं घटना घडू नये त्याचं संरक्षण सुद्धा मुहैया करायचंय, द्यायचंय. हे इथं लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. पीडितावर पुन्हा पुन्हा कौटुंबिक हिंसाचार होऊ नये यासाठी वाजवी उपाययोजना, वाजवी म्हणजे जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या उपाययोजना करणे आणि सदर व्यक्तीला एक सामान्य जीवन जगता येईल अशा पद्धतीच्या एक परिस्थिती, सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल अशी हेल्प जी आहे, मदत आहे ती करणे. नियम 9 काय म्हणतो? तात्काळ प्रकरणात करावयाची कार्यवाही. एखादं प्रकरण तात्काळ आहे, ॲक्शन टू बी टेकन इन केसेस ऑफ इमर्जन्सी. तर पीडित व्यक्ती किंवा इतर व्यक्तीकडून जर ईमेल आला, दूरध्वनी आला, म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्या महिलेला बाबा मारहाण चालू आहे आणि त्या महिलेने मोबाईलवर कॉल केला आणि मला, म्हणजे ती महिला आली होती 4 दिवसाआधी, तिने तक्रार दिली, पण तक्रार दिली म्हणूनच कुटुंबीय समजा तिला मारत असेल तर अशा वेळी कौटुंबिक हिंसाचारापासून माहिती मिळाल्याबरोबर त्वरित कार्यवाही. आता त्वरित कार्यवाही कशी करता येईल? समजा एखादं गाव आहे, हे गाव आहे तालुक्यापासून, उदाहरणार्थ संरक्षण अधिकारी उदाहरणार्थ तालुक्याला, तिथून समजा 35-40 किलोमीटर आहे. आता हा व्यक्ती इथं पोचायला गावामध्ये 2 तास लागणार, 1 तास लागणार, तोपर्यंत त्या महिलेवर अत्याचार होईल. मग काय करू शकतील संरक्षण अधिकारी? संरक्षण अधिकारी त्या गावातील पोलीस पाटील आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, शिक्षक आहे, जो कोणी तिथे अवेलेबल आहे त्याला ताबडतोब त्या घरामध्ये पोहोचण्यास सांगेल आणि मी येईपर्यंत सदर व्यक्तीला कंट्रोल कसं करता येईल, किंवा गावातला एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, सरपंच आहे, उपसरपंच आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, की जेणेकरून जो हिंसाचार चालू आहे कौटुंबिक तो तात्काळ प्रभावाने थांबला पाहिजे. आणि नंतर मग संरक्षण अधिकारी पोहोचल्यानंतर सदर महिलेला सुरक्षा प्रदान होईल अशा पद्धतीची कार्यवाही करतील. पण तात्काळ ते पोहोचलं पाहिजे. जर तात्काळ नाही पोहोचलं तर त्यात अनर्थ घडू शकतो, एखाद्या महिलेचा तिथे प्राण सुद्धा जाऊ शकतो. अशाही घटना घडतात. ओके. आणीबाणीच्या प्रसंगी संरक्षण अधिकारी सेवा प्रदाते त्यांना ताबडतोब पोलिसांचं सहाय्य मागता येईल. आता पोलिसांचं सहाय्य मागता येईल, इकडं शहरामध्ये 100वर कॉल केला तर ते साधारणतः 10 मिनिटात येतात. 10 मिनिटात कार्यक्रम होते. कार्यक्रम म्हणजे एखाद्याची हत्या होते, बरोबर आहे. तर हे शहरामधली परिस्थिती आहे. आता गावात पोलीस स्टेशनची परिस्थिती अशी आहे की 100 एकर जमीन आहे आणि काम करायला दोनच माणसं आहेत, अशी परिस्थिती आहे. सो अशा परिस्थितीमध्ये तिथे पोलीस स्टाफ कमी आहे, तर तिथे प्रत्येक गावामध्ये पोलीस पाटील आहे. हे पोलीस पाटील ॲक्टिव्हली काम करू शकतात. त्याच्यामध्ये त्यांना माहिती असतं कोण कुटुंब आहे, पटकन तिथे पोहोचून सदर महिलेला संरक्षण जे आहे ते प्रदान केलं जाऊ शकतं. ओके.
त्यानंतर पोलीस अधिकारी, संरक्षण अधिकारी, सेवा प्रदाते. सेवा प्रदाते म्हणजे संस्था किंवा एखादा व्यक्ती समन्वयक असेल, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेची नोंद घेतील आणि पुढील आदेशासाठी विनाविलंब दंडाधिकाऱ्यांकडे सादर करतील, जेणेकरून सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. आता गुन्हा दाखल करणे, आपले आकडे वाढवणे हा मुळात पोलीस स्टेशनचा उद्देशच नसते. ते तर अगोदरच पहिले तक्रार करणाऱ्याचीच चौकशी करतात. सांगा काय झालं, मग खरंच झालं का, मग कुठं झालं का, असं होऊ नये म्हणून आता पोलीस स्टेशनला स्वागत कक्ष लावलेत. स्वागत कक्षाचे बोर्ड लावून चालणार नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी याकडे लक्ष घालावं. फक्त पोलीस स्टेशन चांगले सुटसुटीत केलेत, पोलीस स्टेशन सुसज्ज केलेत, स्वागत कक्षाचे बोर्ड लावलेत, परंतु पोलीस स्टेशनला गेलं तर तक्रार दाखल कशी होऊ नये यासाठी प्रयत्न होतो. इथे जर समजा एखादी पीडित महिला असेल, अगोदरच घाबरली आहे, तर अशी केस तात्काळ प्रभावानं रजिस्टर्ड व्हावी, तात्काळ प्रभावानं संबंधितांना डिटेन करण्यात यावं, उचलण्यात यावं किंवा त्यांना पोलीस स्टेशनला तात्काळ बोलवण्यात यावं. बऱ्याच केसेसमध्ये महिलांवर अन्याय अत्याचार होतात, नंतर ते पोलीस स्टेशनला येऊनही गुन्हा दाखल म्हणजे अशीच नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स सारखी केस दाखल केली जाते आणि नंतर 2-3 दिवसानंतर कळतं की सदर महिलेला मारण्यात आलं. सो ह्या घटना होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन चकचकीत होऊन काय उपयोग नाही. पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या कायद्याचा अंमल झाला पाहिजे, तेव्हा हे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे हे वठणीवर येतील. सो गृहमंत्र्याचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे की तुमच्या काळामध्ये पोलीस कशा पद्धतीनं कार्य करत आहे. चला, एनिवे गृहमंत्र्याचाही आहे आणि स्थानिक जे अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. पुढे जाऊ. नियम 10 काय म्हणते, संरक्षण अधिकाऱ्याची इतर सर्टन अदर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ प्रोटेक्शन ऑफिसर, ज्यामध्ये दंडाधिकाऱ्याकडे संरक्षण अधिकाऱ्याला काही कर्तव्य बजावायची आहेत. उदाहरणार्थ न्यायालयात स्पष्टीकरण देणे है ना, त्यानंतर त्या संदर्भातले काही मालमत्ता असेल, बँक खाती असेल, या संदर्भातला अहवाल तयार करून तो सादर करणे. पीडित व्यक्तीच्या हक्काच्या काही बाबी असतील, व्यक्तिगत चीज वस्तू असेल, जसं कुटुंबात एखादी महिला आहे, सून आहे, तिला मारहाण झाल्यानंतर तिचे कपडे लत्ते असतील, तिचे दागदागिने असतील, भेटवस्तू असतील, काही सामूहिक मालकीचं घर असेल, यापासून तिला बेदखल केलं जातं. तर मग या कायदा त्या पीडित महिलेला संरक्षण देतोय की या संरक्षण अधिकाऱ्याचं आणि स्थानिक जे काही अधिकारी आहेत त्यांचं ते काम आहे की त्या महिलेचे जी काही भेटवस्तू आहे त्या तिला दिल्या गेल्या पाहिजेत, कारण तो तिचा अधिकार आहे. म्हणजे ते काही त्यांचं नाही आहे. बऱ्याचदा आता ग्रामीण भागामध्ये हुंडाबंदी अधिनियम पाहिला आपण है ना, हुंडा एकतर घेऊ नये आणि परंपरा म्हणून तुम्ही घेतला असेल उदाहरणार्थ, तर तो हुंडा त्या पतीचा किंवा पतीच्या नातेवाईकाचा नाही, तो परंपरेनं जर तुम्ही घेतला असेल किंवा कन्यादान म्हणून जर मुलीच्या आईवडिलांनी काही दिलं असेल तर तो पूर्णतः त्या मुलीचा आहे किंवा मुलीचे अपत्य असतील त्यांचा आहे. तो जो अत्याचार करणारा पती आणि अत्याचार करणारे त्या पतीचे नालायक नातेवाईक त्यांचा मुळीच त्याच्यावर अधिकार नाही, ही बाब इथं लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर पीडित व्यक्तीला मुलांचा ताबा मिळवून देण्यासाठी सहाय्य करणं. आता मुलं छोटी असल्यानंतर इकडं बायको नीट सांभाळायची नाही आणि पोरं आमची आहे म्हणायचं का, यांना वंशाला दिवे हवे, हे नंतर म्हातारपणी लाता घालणार, त्यांना 100% घालणार. ज्याने बापाला आईला मारताना पाहिलं तो पोरगा 100% बापाला मारलंच पाहिजे त्यानं, कारण ते रॅगिंग सारखा प्रकार आहे. जे पाहिलं अगोदर ते भविष्यात घडतं आहे ना. म्हणून जे बाप हे व्हिडिओ ऐकत आहेत त्यांनी लक्षात ठेवा, बायकोला मारलं तुम्ही तर म्हातारे झाल्यावर तुमची पोरं तुमच्या कमरेत लाता घालणार. ठीक आहे, पुढे जाऊ. सो व्यक्तीला त्याचा ताब्या देणे है ना, मुलांचा ताबा. मग पोरगा पाहिजे का वंशाला दिवा पाहिजे. पोरगी असेल तर तिला सांभाळत नाही, ते त्या बायकोला म्हणजे त्या सुनबाईला त्या लेकीचा सांभाळ करावा लागतो. एवढे हे लायक नसलेली लोक काही असतात, सगळी नाही आहेत, काही सगळी नाही आहेत. ठीक आहे, पण त्याचा ताबा, मग लहान असेल तर त्याचा ताबा त्या महिलेला मिळाला पाहिजे. सो यासाठी संरक्षण अधिकारी मदत करतील. आता बऱ्याचदा न्यायालयाने काही आदेश दिलेले असतात पण त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. उदाहरणार्थ न्यायालयाने सांगितलं की पीडिताला बाबा, आता बघा लग्न झालं उदाहरणार्थ लग्न झाल्यावर काय होतं, 2-4 वर्षानंतर समजा अपत्य झालं नाही
तर हे घटस्फोटाची मागणी करते. आता घटस्फोटाची मागणी केल्यानंतर ते काय करते, लग्नात काय काय दिलं त्याचा हिशोब करते. अरे भाऊ, लग्नात काय काय दिलं त्याच्यातही हिस्सा आहे आणि तुझ्याकडे जी प्रॉपर्टी आहे त्याच्यातही हिस्सा आहे. कायदा सांगतो तो संरक्षण अधिकाऱ्याचं काम आहे की त्याचे जे काही अधिकार आहेत त्या महिलेचे ते त्यांना मिळवून दिले पाहिजे. त्यानंतर दंडाधिकाऱ्याकडून वेळोवेळी नमूद दिलेल्या इतर कर्तव्याचे सुद्धा संरक्षण करणं राज्य शासनाकडून जे आहे हे काम असेल. दंडाधिकाऱ्यांच्या हाताळणीसाठी जे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा इतर काही नियम असतील त्याच्या संदर्भातले जे काही नियम असतील त्यासाठी संरक्षण अधिकारी हे बांधील असतात. आता नियम क्रमांक 11 पहा, सेवा प्रदाता किंवा केंद्राची सेवा संस्थांची नोंदणी. आता शासनाकडे पोलीस स्टेशनला ऑलरेडी भरपूर कामं, संरक्षण अधिकारी एकच. मग अशामध्ये काही चॅरिटेबल ऑर्गनायझेशन असतात ज्या अन्यायग्रस्त महिला असतील, समस्याग्रस्त महिला असतील, घटस्फोटित महिला असतील किंवा एखादी महिला अशी आहे की तिचं थोडं सायकोलॉजिकल, ह्या कौटुंबिक लोकांनीच तिला त्रास देऊ सायकोलॉजिकल त्या डिस्टर्ब झाल्या असतील, तर अशा निराश्रित महिलांना सांभाळण्यासाठी काम करणाऱ्या काही ऑर्गनायझेशन असतील त्याचे निकष नियम 11 मध्ये दिले. काय निकष दिलेत बघा. या संस्थांची नोंदणी करण्यासाठी सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 नुसार ही स्वयंसेवी म्हणजे स्वयं इच्छेनं काम करणारी, स्वयं अर्थसहाय्य डोनेशन घेऊन काम करणारी संस्था असेल, व्हॉलेंटरी असोसिएशन, ठीक आहे, एखादी कंपनी असेल 1950 नुसार त्याची नोंदणी असेल. आणि ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहे महिलांना सहाय्य म्हणजे मदत करणे, विधिविषयक म्हणजे कायद्याच्या संदर्भात, वैद्यकीय म्हणजे त्यांना काही फिजिकल त्रास आहे, मारहाण झाली आहे त्याच्याबद्दल सेवा उपलब्ध करणे, वित्तीय सहाय्य. बऱ्याचशा महिला अशा आहे की त्यांना कुटुंबातून बेदखल करतात, संपत्ती देत नाही, काय देत नाही, तर त्यांना वित्तीय सहाय्य कसं देता येईल है ना. त्यानंतर मग इतर काही मदत असेल ती पण, नोकरी आहे, कामधंदा आहे, व्यवसाय आहे, ते जेणेकरून त्यांचा चरितार्थ चालेल, ते आपलं जीवन सन्मानानं जगू शकतील. सो हे उपलब्ध करून देण्याचं काम असेल. महिलांच्या हक्काचं आणि हितसंबंधांचं संरक्षण करणं. बऱ्याचदा महिलांनाच हक्क काय आहेत आपले ते माहिती नाही आणि म्हणून मग त्यांच्यावर अन्याय होतो. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की गुलाम करून ठेवणाऱ्या व्यवस्थेपेक्षा गुलाम राहणारा हा जास्त दोषी आहे. म्हणजे गुलाम आपल्याला कोणी ठेवत आहे त्याच्या विरोधात आपण पेटून उठलं पाहिजे. आपल्या हक्कासाठी आपण आत्मसन्मानानं जगण्यासाठी जागृत असलं पाहिजे. कोणी आपल्या हितसंबंधावर, कोणी असेल तो, पती असेल, बाप असेल, मुलगा असेल, कोणीही महिलांच्या हक्क आणि हितसंबंधांवर गदा आणू शकत नाही. त्या प्रत्येकाला इथे सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. हे महिलांनी आधी समजून घेतलं पाहिजे. महिलांनी आधी स्वतःला अबला बिबला काही समजायचं नाही. तुम्ही या समाजात सन्मानानं जगू शकता हे पहिले तुम्ही समजून घ्या. हे समजण्यासाठी शिक्षण घ्या. शिक्षण घेऊन थांबू नका, नोकरी करा, 4 पैसे कमवा, तुमचे अकाउंट स्वतःचे उघडा, नवऱ्याच्या अकाउंटमध्ये टाकू नका. तुम्हाला गरज पडली तेव्हा स्वतःचे पैसे काढून तुम्ही खर्च करू शकले पाहिजे है ना. तुमच्याच नवऱ्याला सगळं डोकं आहे असा गैरसमज काढून टाका. तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही माहिती नसेल तर माहिती करा है ना. स्वतःच्या पायावर स्वावलंबनानं उभे राहा, तेव्हा हा समाज तुम्हाला स्वावलंबी होण्याचा अधिकार देईल. नाही तर हा परत तुम्हाला, गावाकडे म्हण आहे, गावाकडे एक चुकीची म्हण आहे, बाई म्हणजे पायाखालची वाहन. ह्या ज्या चुकीच्या म्हणी आपल्या समाजात रूढ झाल्या, ह्या जर आपल्याला मोडायच्या असेल तर शिक्षण, नोकरी, संघटन आणि अधिकाराची माहिती ही आपल्याला असणं आवश्यक आहे. रडत बसून काही होत नाही, लढाईसाठी सक्षमरित्या उभं राहायचं. ठीक आहे, चला पुढे जाऊ. चौकशी अगदी समाधान झालं. राज्य सरकार संस्था म्हणजे राज्य सरकार जे काही रजिस्ट्रेशन आलेल्या संस्था असतील त्याची चौकशी करेल आणि चौकशी केल्यानंतर तशा संस्थांना जे आहे प्रमाणपत्र बहाल करेल. मग नोंदणी झालेल्या संस्था, संघटना, कंपन्या याच्यात काही त्रुट्या असेल तर त्याला रद्द करण्याचाही अधिकार राज्य शासनाला आहे. ओके, आता संरक्षण अधिकारी आणि सेवा प्रदात्यांचा तपशील नोंद वह्यांमध्ये नोंदणी करून ठेवला जाईल. नियम 12 काय म्हणतो, आपल्याला भरपूर नियम घ्यायचे त्यामुळे जरा फास्ट घेतोय. नोटीस बजावण्याची साधने बघा है ना. प्रतिवादी म्हणजे जो अन्याय करणार आहे है ना, तो
तो कोणी असू शकतो, पती, त्याचे नातेवाईक वगैरे वगैरे. प्रतिवादीला बजावलेल्या नोटिशीमध्ये पुढील तपशील असावा. कौटुंबिक हिंसाचार करणाऱ्याचं नाव स्पष्ट नमूद असावं. नवरा असेल, सासू असेल, ननंद असेल, सगळे बरोबर रांगेत लावायचे ज्यांनी ज्यांनी अन्याय केला आहे. ठीक आहे. त्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराचं स्वरूप काय, मारहाण आहे, शिवीगाळ आहे, टॉर्चर आहे, पैसे देत नाहीत, टोमणे मारतात, जे काय असेल ते सगळं टाकायचं. संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठीचा आवश्यक तपशील. त्याची ओळख कशी पटेल, कोण आहे तो, त्याचं नाव, गाव, त्याचं हुलिया म्हणजे त्याचं पेहराव कसा आहे, काय आहे, ती ओळख पटली पाहिजे ना, म्हणजे त्याला उचलता आलं पाहिजे. सो हे त्याच्यामध्ये असलं पाहिजे. दुसरं, प्रतिवादीला समुचित नोटीस मिळवल्याची खात्री केल्यानंतर न्यायालयात दोन्ही पक्षांची बाजू ऐकून अंतरिम सहाय्यासाठी प्रलंबित अर्जावर आदेश देईल. कोण, नोटीस बजावण्याची ही संसाधने आहेत. प्रतिवादीला सामायिक घरामध्ये प्रवेश करण्यास तसेच पीडित व्यक्तीला भेटण्यास आदेशाद्वारे प्रतिबंधित करण्यात आल्यानंतर, समजा एक घर आहे, एका घरामध्ये नवरा राहतो, त्याची सासू आई राहते आणि ही पोरगी पण राहते, आणि समजा हिला ते मारहाण करतात, तर अशा घरामध्ये त्याला प्रतिबंधित करता येऊ शकेल. जर न्यायालयाने तसा आदेश दिला, त्याच्यानंतरही तो जर तिथे प्रतिवादी म्हणजे कोण, त्रास देणारा येत असेल, तर त्याच्या संदर्भामध्ये परत त्याला नोटीस देणे किंवा न्यायालयात हजर करण्यास किंवा न्यायालयाच्या आदेशाची मनाई केल्याबद्दल त्याला नोटीस देणे. ओके, अशा पद्धतीचे निकष यामध्ये आहे. कलम 13 काय म्हणतं बघा, समुपदेशक म्हणजे काउन्सिलर. आता काउन्सिलर हे एक वेगळं पद झालं की बाबा काउन्सिलिंग, मारहाण करणाऱ्याची पण काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा खूप मोठा इश्यू नसतो, छोटे मोठे काही भांडण झालं आणि त्यातून मारहाण झाली. आता 100त 90% पुरुष बायांना मारतात, पण आता हल्ली काही उदाहरणं असे पण पुढे यायला लागलेत, बाया पण माणसांना मारतात. आता याच्यात काही चुकीचं नाही. माणसाने मारायला पुढं आला आणि बाईनं मारलं म्हणजे हे क्रांतिकारी पाऊल आहे. मारणाऱ्याला मारण्याच्याच भाषेत समजावून सांगता येतं. हां, मग बाईनं मारलं म्हणजे काही खूप वाईट झालं नाही, तू आधी मारण्याआधी विचार करायला पाहिजे होता. बरोबर. आता आपण त्या तपशिलामध्ये घुसू नये. तर समुपदेशकाचं काय काम आहे बाबा, मारहाण करू नये, तुमचा संसार पुढे टिकावा, अशा पद्धतीचं तो काउन्सिलिंग करेल किंवा कायद्याची माहिती देणं असेल, कायदा कसा असेल, काय असेल, याचे काय परिणाम होऊ शकतात, याबद्दलचं काउन्सिलिंग तो करण्याचा प्रयत्न करेल. वाद मिटत असेल तर ठीक आहे, पण हे एकत्र राहून जर एकमेकांचा जीवच घेऊ शकतात अशी जर परिस्थिती असेल तर मग ते वेगळे झालेले बरे. आता पुढील व्यक्ती समुपदेशक म्हणून अपात्र राहतील. कोण अपात्र राहील बघा. समजा विवादाच्या विषयवस्तू म्हणजे सब्जेक्ट, ठीक आहे, त्याच्याशी हितसंबंध म्हणजे संबंधित आहे, नातेवाईक आहे, संबंधित व्यक्ती आहे, तो चालणार नाही. एका पक्षकारांशी संबंधित आहे, तोही चालणार नाही. समजा ए आणि बी हे दोघांचे भांडणं झाले, नवरा बायको. आता बायकोचा नातेवाईक चालणार नाही, नवऱ्याचा पण नातेवाईक चालणार नाही. ठीक आहे. एखाद्या पक्षकाराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित चालणार नाही. दोन्ही पक्षकारांनी ना हरकत लेखी न दिल्यास, एखाद्या पक्षकारांनी म्हटलं का नाही ना हरकत दिलं नाही तर ते चालणार नाही. ठीक आहे. सो या दाव्यात एक त्रिहस्त व्यक्तीला घ्यावा लागेल, ज्याला आपण काय म्हणू आपण त्याला, की जो दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून कोणालाही बायस डिसिजन देणार नाही, तो त्यातला न्याय जी बाजू आहे तो सांगेल. ठीक आहे. कायदेशीर कार्यवाहीत प्रतिवादीच्या वतीने उपस्थित विधी व्यावसायिक. ओके, चला आता समुपदेशक शक्यतोवर महिला असावी असंही इथे देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. चला हे झालं नियम 13. आता नियम 14 काय म्हणतोय, समुपदेशकाने अवलंब करण्याची कार्यपद्धती. काय प्रोसिजर करायची आहे, त्याला काउन्सिलिंग करायची आहे, कायद्याची माहिती द्यायची आहे. कायदे आता कोणकोणते, आता हुंडाबंदी अधिनियम, हुंड्याशी संबंधित अन्याय असेल तो हुंडाबंदी अधिनियमबद्दल माहिती सांगावं लागेल. कौटुंबिक हिंसाचार असेल तर कौटुंबिक हिंसाचार अधिनियम नियम 2006 बद्दल माहिती सांगावं लागेल. समजा मारहाण झाली आहे, खूप जास्त मारहाण झाली आहे, मग CRPC नुसार गुन्हा आहे का, IPC नुसार गुन्हा आहे का, त्या संदर्भातली सगळी माहिती त्यांना देणं हे त्याचं काम आहे. ठीक आहे. संरक्षण आदेशाचं किंवा आंतरिक संरक्षण देण्याचं आदेशाचं उल्लंघन झालंय तर त्याच्याबद्दल माहिती नियम 15 मध्ये डिटेलमध्ये दिलेली आहे. नियम 15 काय म्हणतोय, पीडित महिलेच्या आश्रयाची सोय. शेल्टर होम जे असतात, ओके, त्यामध्ये म्हणजे जे काही महिला आहेत त्यांनी जर विनंती केली तर त्यांना
आश्रयाची सोय करून दिली जाणार याबद्दलचे निकष नियम 16 मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. अशी विनंती संरक्षण अधिकाऱ्यांनी केल्यास संरक्षण अधिकारी लेखी विनंती बरोबरच कलम 9 किंवा 10 अन्वये कौटुंबिक घटनेच्या अहवालाची प्रत त्याला जोडेल. संबंधित व्यक्तीने विनंती केल्यास आश्रयगृहाकडून पीडित व्यक्तीची ओळख आश्रयगृहात उघड करणार नाही आणि प्रतिवादीला या संदर्भात कळवले जाणार नाही. ओके. सो आश्रय व्यक्ती म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ. ए हा नवरा आहे, बी ही बायको आहे. याने याला मारलं म्हणजे बायकोला मारलं आणि मग यांनी तक्रार दाखल केली. आता सामायिक घर आहे. या पीडितेनं जर म्हटलं की मी नवरा आणि त्याच्या नातेवाईकांसोबत राहण्यास सुरक्षित नाही, तर बी ही जी पीडिता आहे हिची आश्रयगृहामध्ये रवानगी केली जाईल की जिथे हे आश्रयगृह शक्यतोवर NGOचे राहू शकतात, शासनाचे राहू शकतात, पण शासनाचे फार कमी आहेत. ओके. सो मग संरक्षण अधिकारी हा रोल जो आहे तो प्ले करेल किंवा समन्वयक सुद्धा करू शकेल. ठीक आहे. नियम 17 काय म्हणतो बघा. पीडित महिलेला वैद्यकीय सुविधा पुरवणे. जर मारहाण झाली आहे, फ्रॅक्चर झालंय, डोक्यात लागलंय, काय असेल तर त्याच्या वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या पुरवण्याच्या संदर्भातले नियम 17 मध्ये देण्यात आलेले. शक्यतोवर ह्या ज्या वैद्यकीय सुविधा आहे या शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातूनच पुरवल्या जातात, जिथे कुठल्याही पद्धतीचे खर्च यामध्ये पीडितेला येत नाही. वैद्यकीय सुविधेकडून तपासणीच्या अहवालाची प्रत सुद्धा पीडित व्यक्तीला मोफत दिली जाईल की कशा पद्धतीचे वैद्यकीय उपचार आपले झालेले आहेत. ओके मित्रांनो, हा आपण अधिनियम 17 पर्यंत जे आहे हे डिटेल समजून घेतले. आता याच्यावर कसे प्रश्न येतात ते बघा. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे मी आशा करतो की तुम्हाला हे कळलं असेल. काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ओके. आता याच्यावर काही प्रश्न डिपार्टमेंटल PSI ला राज्यसेवेला आले आहेत ते समजून घेऊ. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियम 2006 च्या नियम 8 नुसार संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. हा प्रश्न आपण नंबर 1 लाच घेतला है ना. याचं उत्तर सर्व बरोबर असं आहे, त्यामुळे याला ऑलरेडी मी एक्सप्लेन केलंय. आता दुसरा प्रश्न बघा. हा डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेला आलाय. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2006 च्या कलम 12 नुसार मध्ये दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करता येते. फॉर्म 3 मध्ये, फॉर्म 1 मध्ये, फॉर्म 2 मध्ये, फॉर्म 4 मध्ये. याचं उत्तर आहे फॉर्म 2 मध्ये. सो या फॉर्मचा हा जो तपशील आहे तो किंवा नंबर आहे हा आपल्याला लक्षात ठेवणं हे एक ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचेच प्रश्न आहे. की म्हणजे तुम्हाला कायदा जर माहिती असेल तर सहजरित्या याची उत्तरं जी आहे तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध नियम 2006 मधील कलम 2 मधील क नुसार सल्लागार म्हणजे सल्ला देण्यास पात्र असलेला सेवा पुरवणारा सभासद असा अर्थ मधील पोट कलम 1 खाली आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेला हा प्रश्न आहे. कलम 14 मध्ये या संदर्भातले निकष दिलेले आहे. म्हणजे आपल्याला कलम किंवा आर्टिकल वाचताना हे लक्षात ठेवायचे की कशाचा अंतर्भाव कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला आहे. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधक नियम रोजी अंमलात आला. बघा म्हणजे कधीपासून इन्फोर्स झाला, कधीपासून इम्प्लिमेंटेशन सुरू झालं तर आपण बघितलं होतं 26 ऑक्टोबर 2006 पासून हा सुरुवात याची जी आहे इम्प्लिमेंटेशन जे आहे ते झालं. कायद्याच्या सुरुवातीलाच आपण हे बघितलं होतं. बऱ्याचदा कायदा वाचताना कधी अंमलात आला, कोणी अंमलात आणला, अधिनियम कधी टाकला, इम्प्लिमेंटेशन किंवा इन्फोर्स कधी झाला याकडे आपण लक्ष देत नाही आणि त्यावर अचानक प्रश्न येऊन जातो. मग हे सोपे प्रश्न सुद्धा आपले बऱ्याचदा सुटतात. त्यामुळं प्रत्येक गोष्टीकडे कायद्याचा अभ्यास करताना बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक. हे असे प्रश्न जे आपल्याला विचारले जाऊ शकतात. सो हा बघितला आपण कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण नियम कायदा 2006. ओके. हे कायद्याचे लेक्चर आणि इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन या दोनही पदांसाठी हे कायदे आहेत. याची लाईव्ह बॅच आपली आहे. ओके.
ती रेकॉर्डेड पण आहे, त्यामध्ये नोट्स PPT स्वरूपात आपल्याला अवेलेबल करून दिल्या जातात, ऑनलाईन टेस्ट पेपर घेतले जातात आणि इंटरव्ह्यू अशी ही इंटिग्रेटेड बॅच, ज्यामध्ये सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी प्रकल्प अधिकारी गट अ आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब याची ऑनलाईन बॅच आपली 12 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, सायंकाळी 7 वाजता, म्हणजे सोमवारपासून याचे वर्ग सुरू होते. मागे आपण 5 तारखेपासून चालूच केले, 5 पासून, पण त्यात आपण PYQ घेतले, जे PYQ आणि कायद्याचे लेक्चर आपल्याला पब्लिक केलेले आहेत. आता कंटेंटवर म्हणजे जे काय सोशल वेलफेअर किंवा OBC ऑदर बॅकवर्ड वेलफेअरची हिस्ट्रीपासूनचे सगळे लेक्चर आपण, म्हणजे सोशल वेलफेअरच्या संदर्भातली हिस्ट्री म्हणतोय आपण, किंवा त्यातले कायदे असतील, नियम असतील, हे सगळं आपण, किंवा त्यातले थिंकर आहेत, हे सगळे सोमवारपासून आपण कन्सेप्च्युअल लेक्चर सुरू करत आहोत, ज्यामध्ये सोशल वेलफेअर स्टडीज, त्यानंतर ऑदर बॅकवर्ड क्लासेस वेलफेअर स्टडीज हे प्रामुख्याने टॉपिक असतील. तिसरा GSचा टॉपिक असेल. चौथा लँग्वेज मराठी प्लस इंग्लिश असेल. ओके. त्यानंतर 5वा ॲप्टिट्यूड, ज्यामध्ये रिझनिंग हा सेक्शन असेल. आता हे सगळं आपण सोशल वेलफेअर ऑफिसरचा जो सिलेबस आलेला आहे, ओके, या सिलेबसनुसार SWOच्या सिलेबसनुसार सुरू करतोय. OBCचा सिलेबस अजून आलेला नाही, इतर मागास बहुजन कल्याणचा, पण बहुतेक टॉपिक असेच राहतील. पुढे जे काही बदल OBC सिलेबसमध्ये होतील ते ॲड करून आपण पुढची तयारी कंटिन्यू करणार आहोत. फार काळ थांबण्यात अर्थ नाही, कारण ह्या ज्या डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या परीक्षा आहेत ह्या किमान 1 महिना आधी माहिती देऊन कळवल्या जातात. सो एवढ्या कमी कालावधीत तयारी होणं शक्य नाही मित्रांनो, त्यामुळे अभ्यासाला आपण आता सुरुवात केली पाहिजे. सो ही बॅच आहे, ही सोशल वेलफेअर स्टडीजची बॅच आहे आपली. ओके. फक्त ज्यांना समाज कल्याण किंवा OBC कल्याण अध्ययनचं लेक्चर लावायचं आहे ते पण तुम्ही लावू शकता. रेकॉर्डेड लेक्चर पण याचे अवेलेबल आहेत. ज्यांना लाईव्हला अवेलेबल राहता येत नाही असे रेकॉर्डेडला राहू शकतात. राज्यसेवा प्री स्पेशल बॅच आहे, राज्यसेवेची टेस्ट सिरीज आहे, कंबाईनची प्री स्पेशल आणि इंटिग्रेटेड बॅच आहे, टेस्ट सिरीज पण आहे. आणि या कुठल्याही बॅच किंवा इतर बाबतीत आपल्याला माहिती असेल, आपण डायरेक्ट कॉल किंवा मेसेज करून माहिती घेऊ शकता. कॉल उचलला नाही तर आपल्याला कॉलबॅक नक्की येईल. आपल्या वेबसाईटवर सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे, तीही आपण बघू शकता. दुसरं मित्रांनो, आपण हे आकार UPSC MPSC आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ज्यात स्टडी मटेरियल, टेस्ट, इतर सर्व डिटेल्स डेली टाकले जातात, करंट अपडेट्स डेली टाकले जातात. ते आपण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला करंट अपडेट्स आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जी करंट प्रिपरेशन आहे त्यासोबत रिलेट राहता येईल, जॉईन राहता येईल. दुसरं, हे लेक्चर आपल्याला उपयुक्त होत असतील तर आपल्या मित्रांना शेअर करा. आपलं चॅनल आकार फाउंडेशन संस्थेचं सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून पुढील लेक्चरचे नोटिफिकेशन आपल्याला येतील. लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुमच्या ज्याही कमेंट्स असतील, तुम्हाला लेक्चर आवडलं नाही आवडलं, काही तुम्हाला यामध्ये सजेशन्स द्यायचे असतील, काही नवीन लेक्चरची रिक्वायरमेंट असेल, आपली टॉपिकची रिक्वायरमेंट असेल, तर ती कमेंटमध्ये अवश्य कळवा. आपल्या कमेंट आम्हाला एक डिरेक्शन देतात. आपल्या कमेंट ही आमच्या कामाची इन्स्पिरेशन आहे. सो ऑनलाईनवर खूप चांगला रिस्पॉन्स आपला मिळतो आहे आणि आपले काही अभ्यासाचे ग्रुप्स असतील तर तिथेही नक्की असे लेक्चर शेअर करा, जेणेकरून आपल्यासारख्या गरजू मित्रांनासुद्धा याची माहिती होईल. सो थँक्यू सो मच. आणि ऑनलाईनला ज्या पद्धतीनं आपण रिस्पॉन्स देत आहात आकार फाउंडेशनच्या या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीला, त्याबद्दल आम्ही ऑनलाईन संपूर्ण टीम आपले मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो. थँक्यू सो मच फॉर जॉईन विथ मी. थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये कायद्याच्या 4थ्या लेक्चरमध्ये आपली भेट होईल. पुढचं जे लेक्चर आहे, आता आपण पहिलं लेक्चर हुंडाबंदी अधिनियम बघितलं, दुसरं लेक्चर आपण कौटुंबिक हिंसाचारापासून अधिनियम 2005 बघितलं आणि आज आपण हे लेक्चर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण 2006 बघितलं. सो थँक्यू सो मच वन्स अगेन टू जॉईन विथ मी. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेट होईल. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.